पाहिजे आता हे नावही नाही मला. त्याला सांगितलं का आलं पाहिजे. आता वाजले 6:30 आणि पूर्ण असं ओपन रोड, इकडे डोंगर मध्ये व्हॅलीमध्ये पूर्ण स्ट्रेच. मे बी ही नदी असणार आहे आधी, तसं तिकडे जायचं. सो लेट्स गो. तर 2 रस्ते आलेत आता आणि तो वरती रस्ता जात असेल तो नसेल काही कामाचा. सो इकडे पण व्हॅली आणि व्हॅलीच्या मधून रस्ता आहे पूर्ण. आता माझ्या मागे दोघं लोक जे आहेत, लक्ष्मीकांत आणि वैभव, हे लोक दोघं गाडीवाले आहेत, म्हणजे कारवाले आहेत. आणि त्यांना एवढं बाईक इतके जास्त आवडत नाही, आवडते पण इतकं जास्त आवडत नाही. लक्ष्मीकांतला तर ह्या बाईकवर पण त्याला आवडली ही बाईक. सो पण जी मजा बाईकमध्ये, जी मजा कारमध्ये, कारचं आणि बाईकचं काही बोलायलाच नको, कारण की ते त्यांच्या वेगवेगळे काम करतात. बट इथे बाईकशिवाय मजा नाही. सो इथे नेहमी काही ना काही काम चालू असतं, रस्त्याचं काम चालू आहे. आणि एवढं बरं आहे की रस्ता चांगला आहे, असं नाही की 2-3 ठिकाणी रस्ता वॉटर क्रॉसिंग होतं, बट ते थोडं समजू शकतो मी, पण इतकं पण नाही. पण टेरेन्स बघा यार किती मस्त आहे. पण हे सगळं असं वाटतं की ही माती नाही का, माती याती, आणि ती माती जेव्हा पाऊस वगैरे जेव्हा ती माती वाहून निघून जाते आणि एकदम फ्रेश पाणी वाहत आहे, एकदम थंड आणि फ्रेश पाणी वाहत आहे. इकडे थोडी शेती होते, आय थिंक तांदूळ वगैरे किंवा काही लावलं असणार आहे. किती मस्त पाणी वाहत आहे. शेती वाटत आहे माझी. हे लोक मला म्हणजे इथनं 40 ते 50 किलोमीटर आधी भेटले होते आणि हे कपल आहे. सो ते आय थिंक साऊथवरनं आलेले आहेत हे लोक. आणि ही जी गाडी आहे रॉयल एनफिल्डची जुनीवाली म्हणजे याच्या आधीचं व्हर्जन, पण BS6 आय थिंक ती पण नवीन 450 411 होती ती गाडी. वॉटर क्रॉसिंगमध्ये ना खूप जास्त एक्सिलेटर दिल्यानंतर पण ती गाडी चालत का ताकदच लागत नाही त्या गाडीला. ती गाडी पुढे सरकतच नाही. आणि असं नाही दगड वगैरे खूप काही वेट असं पण काही नाही. थोडं ढकललं मी आणि त्यानंतर ती गाडी थोडीशी निघाली बाहेर. बट बापरे काय मजा आली तिथे वॉटर क्रॉसिंगला, खतरनाक मजा आली मला यार. ही बाईक खरंच जास्त आवडली, खूप जास्त आवडली बाईक. काय व्ह्यू आहे, पूर्ण मस्त एक लँडस्केप इकडून तिकडे पूर्ण. वाव. वर आलो आणि टेम्परेचरमध्ये लगेच चेंजेस व्हायला लागलेत. आत्ता मागे 23 ते 24 डिग्री होतं आणि आत्ता अचानकच टेम्परेचर कमी व्हायला लागलं आहे, 20 डिग्री झालं आहे. आणि आता माझा शूज परत ओला झाला आहे यार. ओला तर ओला, परत अजून वरनं थंड पण व्हायला लागला. आता 20 डिग्री टेम्परेचर झालं आहे, थंडी वाढायला लागली परत जास्त. फुल सॉक्स नाही घातलेत.
प्रत्येक फोर व्हीलरचं असं ना की नजर हटी दुर्घटना घटी असा विषय, थोडं पण नजर नाही हटवू शकत असं झालेलं आहे. या इकडचा हिंग आहे. थंडी वाढायला. 18 डिग्री गेलो. ओ बाई साहेब, आता 17वर जाणार आहे असं वाटतंय. 17वर. ओ मॅन, अचानक ड्रास्टिकली चेंज झालं. 17 आत्ता म्हटलं ना 17 होणार, 17 झालंय टेम्परेचर. ह्या एरियाचं नाव वरिला आहे आणि वरिला जागेवर इथे 17,429 फुटावर हे आहे, म्हणजे ऑलमोस्ट 18,000 फुटावर आहे. काय झालं? व्यवस्थित आहे ना? ओके ना? ओ फायनली हा घाट उतरलो बाबा. अजून पूर्ण घाट उतरलो नाही आहे, थोडंसं आहे अजून, पण तरी पण ह्यामध्ये डायरेक्ट ऑफरोडिंग गाडी आणली. ऑफरोडिंग एक पॅच होता, तिथून गाडी घातली, सरळ उतरवली खाली, नंतर आमच्या पुढे आला, आमच्या मागे होता हा. फायनली बाबा इतकं मोठा हा, कमीत 20-25 किलोमीटर घाटच असणार आहे हा. सगळे रस्ते घाटातच आणि सगळे रस्ते डोंगरातच इथे, पण तरी पण इथनं रस्ता बनवलं असं काय झालं असतं. सो आत्ताच सक्ती गावात आलो. ह्या गावात इथे येऊन परमिट वगैरे चेक करतात. थँक्यू, बाय बाय. मस्त आता झालं बघ कम्फर्टेबल जरा. बाय द वे सांगायचं राहिलंच की आत्ता आम्ही तिथे थांबलो सक्तीला. तिथे जेवण केलं, आत्ता भूक लागली होती. सो मस्त राजमा चावल खाल्लं. राजमा चावल मस्त वाटलं खाऊन. आणि त्यानंतर मग आता निघालो. आता फ्यूलअप, गाडी तर फ्यूलअप केली आहे ऑलरेडी. आम्हाला फ्यूलअपची गरज होती ती, सो ती आम्ही केली आहे. आणि बस काय नाही होणार.
इथनं लेह सक्तीपासून लेह 40 किलोमीटर आहे. इथनं म्हटले की 1 तास लागतो, पण पँगॉंगला जायला म्हटलं की 3 तास लागतो. हा आहे फक्त 95,101 किलोमीटर, बट स्टील इतका वेळ लागून जातो तिथे जायला, काही सांगता येत नाही. मस्त लिहिलं होतं जय भवानी जय शिवाजी. एवढे लांब पण शिवाजी महाराजांचे काही स्मारक लावलेत ना, खूप मस्त वाटतं. एक स्मारक पँगॉंगला पण आहे, ते गेल्यावर तिकडे दाखवेनच. आणि जसं जसं वर यायला लागलो आहे तसं तसं टेम्परेचर बहुत कमी व्हायला लागलं आहे. थोड्या वेळ आधी टेम्परेचर होतं 31-32 होतं, आता 29वर गेलेलं आहे. आता 29वर पण कमी होऊ शकतं. सो बघूयात. सॉरी सरळ आत दरी आत बाहेर मग इकडे पाठीमागे तर असा रोड होता की काही सपोर्टच नव्हता, लिटरली काही सपोर्ट नव्हता. तिथनं असं चाललेत रोड, तिथून असं 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 जायचं आहे. आला बघ तो चॅम्पियन जिंगराल. तो वर ते बर्फ दिसायला लागला आहे. तो बर्फ वितळतो का नाही काय माहिती. हे बघा इथून ना, इथून खाली इकडे सपोर्टच नाही कशाला काय. एक चुकी डायरेक्ट दरी. गेलता कधी कधी गाडी न्यूट्रल इतकं स्मूथ आहे की तो पटकन वर येत नाही. तर मला न्यूट्रल हवे सला फर्स्ट पाहिजे, सॉरी फर्स्ट आणि सेकंड पटकन मुवमेंट व्हायला पाहिजे. तर न्यूट्रलच होतो ऑलमोस्ट एका गिअरची मुवमेंट होऊन जाते. अरे खड्डा कसा दिसला, खड्डा राहत नाही, दिसला कसा इकडे खड्डा. आता थोडेसे रोड खराब व्हायला लागलेत. भाई 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 पूर्ण डोंगरवर जाऊन आलो, पूर्ण डोंगरवर चढला. तर 2 गाड्या, हे ट्रॅक्टर एक ट्रक आहे, जाऊ देणार नाही पुढे. चांगला पास आला इथे, चांगलाच पास 4 किलोमीटर आहे. हां तो पण चांगलाच मोठा म्हणजे हायेस्ट अल्टिट्यूडला पॉईंट आहे. तो पण किती येतं मी ते एक्झॅक्टली विसरलो, पण हाय. या गाडीचं इंजिन काही इतकं पण मोठं नाही आहे, 125 cc फक्त, 125 cc. नवीन लॉन्च झालेली कोणतरी हिरोची आहे, हिरोचीच आहे ना, मे बी हिरोची आहे. गाडीचं नाव लक्षात येत नाही मला. हां हिरो. अरे काय झालं आता इकडे, ट्रक फेल झाला काय हा. हा गेला तो चांगला पास होता पाठीमागे, आणि
हा आहे 17,688 फुटावर. समुद्र सपाटीपासून 17,688. $34 किलोमीटर्स झालेत सक्तीपासून आणि आता इथून निघायचं. जस्ट घाट उतरल्यानंतर कळालं की ते चहा वगैरे पण भेटतोय आर्मीकडनं. सो तो आम्ही पिला. आणि आता इथनं निघतो. ऑलमोस्ट 2 वाजायला आलेत आणि अजून 60 ते 70 किलोमीटर जायचं आहे. तासात 1.5 तासामध्ये पोचायला पाहिजे. आता बघूयात किती वेळात पोचतोय. जय भवानी जय शिवाजी इथे बघा आलेलं आहे. जय भवानी जय शिवाजी. वाव वाव, इकडे पाणी वाहत आहे. किती नित्तळ पाणी वाहत आहे. सेक्सी दिसतंय व्ह्यू. इकडनं पुढे फोर्स वाढतो पाण्याचा. मग रिव्हर्स क्रॉसिंग आली. रिव्हर क्रॉसिंग नाही, पाणी वाहत आहे याच्यावरनं. इझी. थोडं ज्या बाजूला जायचं आपल्या त्या बाजूला दाबायचं. सो गाडी ऑटोमॅटिक चालते इकडनं. आणि मेन ते टर्नला हॉर्न वाजवायचा, जेणेकरून समोरनं कोणी येणार असेल तर थोडंसं तो जरी सावधान होईल. ॲटलिस्ट तो वाजवला तर आपण तरी सावध राहू. तुम्हाला वाटतं ब्लाइंड टर्न मोकळा आहे, एमटी आहे, कोणी नाही तिथे, तुम्ही जसं थोडंसं कॉर्नरिंग किंवा गाडी बाईक लीन करू शकता. जसं आता इथे मला कळत नाही कोणी ते हॉर्न वाजवतं नाही कोणी. लेट्स गो. असं आता इथून समोर आहे पण इथे रस्त्याचा अंदाज येणार नाही. थोडंसं वागून थोडंसं स्पीड कमी करून अंदाज घ्यायचा आणि लगेच निघायचं. मध्ये पुढे जो ट्रक चालला आहे ना, या ट्रकमधून लिटरली ब्रेक लावण्याचा इतका वास येतोय ना की पूर्ण ब्रेक गरम झालेत. आम्हाला जायला रस्ता द्या मित्रा. तर हे गावाचं नाव आहे दुर्बुक. दुर्बुकमध्ये आलो आम्ही आता. आणि खूप जास्त मोठी राईड झाली ही दुर्बुकची. कारण की तिथून मी घमवरनं टर्न घेतला. त्या टर्ननंतर मी सांगितलं होतं की इथनं जाऊ शकतो तो एक रोडता. या ब्लॉकच्या थोडंसं स्टार्टिंगच्या मध्ये मी बोललो तर इकडनं जाऊ शकतो, पण रस्ता बंद आहे. तर रस्ता बंद असल्यामुळे नाही तर इथून बघतो मी इथनं फक्त 68 किलोमीटर आहे. 68 किलोमीटर तर आरामात आलो असतो, पण तो रस्ता बंद असल्यामुळे आम्ही परत सक्तीला गेलो. तिथनं ते 70-80 किलोमीटर असतं, ते 60 किलोमीटर. इथनं हे दुर्बुकपर्यंत येईपर्यंत कमीत कमी
हे 40 ते 50 ते हे पण 50-60 किलोमीटर असणार आहे हे पण. ऑलमोस्ट म्हणजे 120 किलोमीटर लांबून परत फिरून इकडे आलेलो आहे. डबलचं फिरून आलो म्हणजे डबलचा वेळ गेला आमचा. नाही तर आम्ही 11-12 वाजेपर्यंत पँगॉंगला पोचलो असतो. आता वाजले 2:40. हाँ वही है. थोड़ा थोड़ा पँगॉंग लेक स्टार्ट झालेला आहे तिथनं दिसतोय. लगता है आजकल और अपना आएगा. किती भारी वाटतं जेव्हा महाराष्ट्रापासून तुम्ही इतकी दूर आहेत आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बघायला भेटतं. जसं मी पँगॉंगमध्ये एंट्री करणार आहे एंट्री केल्यानंतर मला इथे शिवाजी स्मारक दिसेल. इतकं मस्त स्मारक बनवलं आहे महाराजांचं. खूप जास्त नॉइझी व्हॉइस येत असतात कारण की खूप जास्त हवा चालू इथे. आणि पाठीमागे पँगॉंग लेक आणि पँगॉंग लेकच्या बाहेर पँगॉंग लेकच्या पाठीमागे पँगॉंग लेकच्या पुढच्या बाजूला तिथे महाराजांचं स्मारक आहे. पँगॉंग लेकला जस्ट फोटो बाईकवर लावली आहे आणि माझ्या मागे पाठीमागे पँगॉंग लेक. पाठीमागे महाराजांचं स्मारक होतं तिकडे चाललं आहे जे की 3 Idiots मूवीमधले काही 3 Idiotsमधले जे सीन होते सीन काही ते शूट केलं. हा तोच पॉईंट आहे का? पण पाणी बघा यार, पाणीचा रंग बघ किती आहे. स्काय ब्ल्यू, मग डार्क ब्ल्यू, मग एकदम डार्क ब्ल्यू, थोडासा असं
कटरीनाने जो करीनाने जे घातलं ना वही ना, करीनाने जो पहना था दुल्हन वाला वही वाला पहनेंगे ना यहाँ पे, या वो कश्मीरी टाइप या दुल्हन वाला वो लहंगा वगैरह। हाँ 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 लहंगा वगैरह सो आता जस्ट जेवण करून आलो, जेवण मस्त होतं, म्हणजे इथे आल्यानंतर नाही का फक्त पोटभर जेवण होतं आमचं काय. आणि थोडं चाललो ना, चालल्यानंतर थोडं दम लागतो आहे कारण की ते जरा हाय अल्टिट्यूडवर आहे, सो थोडा त्रास होतो, बट काय काही प्रॉब्लेम नाही. इथे जरा इथे लाईट इथे 7:30ला, त्यानंतर आम्ही आमचे फोन वगैरे चार्जिंगला लावणार आणि त्यानंतर मग सगळं वायफाय वगैरे पण कनेक्ट होणार. सो आजचा दिवस इथे संपतो आणि व्ह्यू बघा इथे बाजूलाच बाईक वगैरे लावल्यात, बाईक ते दिसते. कसं वाटतं ना की जिथे झोपतो त्या बाजूलाच बाईक दिसतात आहे, प्लस समोर तिकडे बँगॉंगला दिसतोय, मागे माउंटेन्स दिसतात, एकदम क्लासी व्ह्यू दिसतोय मस्त. तो आता काच क्लीन झाला असता ना तर भारी राहिला असता. आता वाजले टाईम झालेला आहे इकडे ऑलमोस्ट 7:30 झालेले आहेत, पण उजेड भरपूर आहे, अजून पण उजेड बऱ्यापैकी चांगलं आहे. इथे थोडं सनसेट थोडासा उशिरा होतो आणि बस आजच्या दिवसापुरतं तेवढंच. थोड्यात लागले फोन चार्जिंग होणार, सकाळी 5 वाजता उठायचं, 5 नाही 4 वाजता उठायचं,